आणि यानंतर पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये भाजपात मोठा खांदेपालट करण्यात आलाय। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची कमान आता अमित साटम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। आशिष शेलार यांच्या जागी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली। आपल्या आक्रमक शैलीसाठी साटम ओळखले जातात। गेली अनेक वर्ष साटम यांनी पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून जबाबदारी सांभाळली, त्यामुळे मुंबईची त्यांना चांगली जाण आहे। तसंच पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्याची त्यांची हातोटी समजली जाते, त्यामुळे साटम यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत, विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाकलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याकरता परिश्रम करेल। दरम्यान संजय राऊत यांनी अमित साटम यांच्या नियुक्तीबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली, पाहूया। शेलार मराठी नव्हते का? पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे मुंबई महापालिकेच्या। बघा, मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्यायच नाही कोणालाही। आता कोणाला नेमले मला माहित नाही, पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलंय मला माहित नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय। काहीतरी मुंबई भाजपात घडतंय एवढंच।